दुराचारे तरले ना घेतो प्रेमे म्हणूनिया नाही तुम्हा धाव घेता कृपावंत आड दुराचारी तरले नामे घेतो प्रेमे म्हणूनिया तुका म्हणे विसरू गाई तुझो आई भेटली दुराचारी तरले नामी घेतो प्रेमे म्हणूनिया समचरण सरोजन साम्रणी लांब धागो जगन निहित पाणी मंडन मंडनाना तरुण तुलसी माला कंदने सदैवला सविठ्ठलं चिंतया पांडुरंगा कळकत मन दुसरे चरण संसांच्या त्यांच्या कृपादान कधी जावे स्वरूपाची सद्गुरुदास तुका योहंत प्रवेश मम वाच मिमा प्रसुप्ता संजीवयति क्लशक्तिधर स्वदाम्ना अन्याष्टस्तकर्ण श्रवणात्मकादी प्राणनो भगवते पुरुषाय तुभ्यम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रहाद लोकावर जालोचराचली संपाद्य ज्ञानंच विदाय भक्ती विलोकितोयन समाधी राजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्त
जोर प्रभू जय जय माखन चोर राधा मेरी स्वामिनी मेरा देवी को दास जन्म जन्म दीजियो हे श्री वृंदावन को महिमन पारंते परमोदोषे सदृशे स्तुतिर ब्रह्मादि नमः तदव सन्नास्तु विग्रह अथा वाच स्वपरिमति नामावधि गृणन् ममापेशे स्तोत्रे हरिनिर्पवाद परिकराः मस्तके पायावरे या वारकरी संतांच्या सेवेलागी सेवक झालो तुमचा लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरे न करावा हवे आम्ही असो निश्चितीने एका गुणे तुमच्या दुराचारी तरले नामे घेतो प्रेमे म्हणून आवाज येतो ना पुरुष ऐकतो वरती जन्माला आलेले जलजीवंत उद्धार करण्यासाठी ज्यांनी अखंड वीरचंदनासारखं जीवन व्यतीत केलं असे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजेंद्रनाथ महाराज शिवछत्रपती शिवाजीराजे यांची धर्मगुरू असणारे जगतवंदने जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा खरं तर ऐकायला थोडंसं कठीण वाटणारा अभंग आहे, पण महाराज अभंगाच्या द्वारा श्री संत जगद्गुरु तुकोबाराय निश्चिंतता व्यक्त करत आहे. अभंगाचा जर सरळ सरळ भावार्थ पाहायचं म्हटला वारकर, किंवा अभंगाचा जर तुम्हाला परिचय करून द्यायचा म्हटला तर जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की बाबा आम्हाला आतापर्यंत चिंता होती, पण जगाच्या पाठीवर निश्चिंत करण्यासाठी भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाच्या पलीकडे दुसरा प्रयोग नाही किंवा दुसरा उपाय नाही. आम्ही असो निश्चिंतीने एका गुणे तुमचे हा देवाचा असा एक गुण आहे. तुकोबाराय म्हणतायत बरं का, देवाचा असा एक गुण आम्हाला आवडला की त्या गुणामुळे आम्ही निश्चिंत झालो. पण महाराज असा कोणता गुण आहे देवाचा की त्या गुणामुळे तुम्ही निश्चिंत झालात? तुकोबाराय म्हणतात की बाबा देवाचा सर्वात मोठा गुण जर कोणता असेल तर दुराचारी तरले नाम घेतो प्रेमी म्हणून या. देवाचा सर्वात मोठा गुण आहे वारकर, कोणता सांगू? देव सदाचाराला तारतो याच्यात नवल नाही, देव दुराचाराला सुद्धा तारतो. माझी भाषा करते तुम्हाला महिला मंडळ माझी थोडंसं फ्रेश बसायचं, काही टेन्शन काची प्रेम काढली का? पहिला दिवस आहे ना आज, आणि तसं पाहिलं तर पहिल्या दिवसाच्या गावाच्या मानाने गर्दी वागसर 6,000च्या मानाने गर्दी कमी आहे का? पहिल्या दिवशी तसंच असतं. खरं गाव कितीही मोठं असलं पण गावातली गर्दी जर पाहिजे असेल ना पहिल्या सप्त्याच्या पहिल्या दिवशी पाहू नका, दुसऱ्या दिवशी नका, पाचव्या दिवशी नका, डायरेक्ट काल्याच्या दिवशी बघा. ज्या 7 दिन कीर्तन मानली त्या पहिलीच बघितली जेवढे पटेल भंडारा. आज तुम्हाला सांगावं लागतं पुढे सरका, भंडारा दिन सांगा पुढे मागे सरका. लोकांची मानसिकता आहे म्हणून केरे फ्रेश ठेवा, वेळ कमी आपल्याकडे, आणि मध्ये मध्ये मान हलवा म्हणजे मला समजे तुम्ही जागे आहेत, कारण आपलं डिस्टन्स जास्त आहे, तुम्ही थोडंसं लांब आहेत. फार सोपं कीर्तन देणार आहे बघा महाराज. देवाचा सर्वात मोठा गुण जर कोणता असेल, देव भजन करणाऱ्याला तारतो, देव सदाचाराला तारतो याच्यात नवल नाही, पण देव दुराचाराला सुद्धा तारतो. दुराचारी तरले नामी, आणि म्हणून आम्ही प्रेमाने ते देवाचं चिंतन करतो. घेतो प्रेमे म्हणून या. बरं महाराज तुम्ही म्हणता देवाचं भजन करा, देवाचं चिंतन करा, देव तुम्हाला बाहेर काढेल, देव चिंतेतून मुक्त करेल. पण महाराज आम्ही चिंतन केलं, देवाने जर मुक्त केलं नाही त्याचा परिणाम? तुकोबाराय म्हणे नाही बाबा, का? माझा देव तुमच्यासारखा लबान नाहीये. माझा देव कसा आहे? माझा देव करुणावान आहे, माझा देव कृपावंत आहे. माझ्या देवाचं जर तुम्ही चिंतन केलं ना तर तो कधी तुम्हाला तारण्यासाठी आळस निर्माण करत नाही. नाही तुम्हा धाव घेता कृपावंत आळस. माझा देव कधी आळस करत नाही, फक्त तुम्ही देवाचं चिंतन करा. बरं देवाचं चिंतन कसंही करा वारकर, माझ्याकडे बघा, तुम्ही देवाचं चिंतन कसंही करा, नकारात्मक दृष्टीने चिंतन करा तरी देव तुम्हाला तारतो.
आणि सकारात्मक दृष्टीने चिंतन केलं तरी देव तुम्हाला तारतो. सदाचारी बनून देवाचं चिंतन केलं तरी देव तारणार आहे. दुराचारी बनून देवाचं चिंतन केलं तरी देव तारणार आहे. दुराचारी तरले ना. बरं महाराज, तुम्ही देवाचं एवढं चिंतन का करताय? तुम्ही देवाचं एवढं गुणगान का करताय? असं देवाचं तुमचं नातं काय? तुकोबारे म्हणतात, बाबा जसं लौकिकातलं आई मुलाचं नातं आहे बरं का महिला मंडळ, आई मुलाचं नातं असं आहे, मुलाला आई कधीच विसरू शकत नाही आणि आईला पोरगा कधी विसरू शकत नाही. त्याची आई दिसायला पांगडी असू द्या, काळी असू द्या, अपंग असू द्या, तरी ती काय आई आहे. का विसरू शकत नाही? तर आई मुलावर किती प्रेम करते, किती प्रेम करते, तुमच्या जीवनातला प्रत्येकाचा अनुभव आहे बरं का महिला मंडळ. तुमच्या जीवनातला अर्ध्या रात्री जर तुमच्या जवळ मुलाने जागा ओली केली, तुम्ही काय करतात? मुलाला फेकून देतात. झोपा. काय करतात तुम्ही? प्रत्येकाच्या जीवनातला अनुभव आहे. स्वतः तुम्ही ओल्या जागेत झोपतात आणि पोराला, प्रत्येक जीवनाचा अनुभव आहे. का? पोरगा आईला आणि आई मुलाला कधी विसरू शकत नाही. तुकोबाराय म्हणतात की बाबा पांडुरंग परमात्मा आमच्या आई आहे, तो विठ्ठल आमच्या आई आहे, कसं विसरू शकतो आम्ही? तुका म्हणे विसरू काय तुझं आई विठ्ठल का? आईचं असं आहे, आईचं आणि विठ्ठलाचं अंतःकरण का तर त्या ठिकाणी समन्वय साधून देतात. तुकोबाराय आईसाठी पोरगा माळकरी असला तरी आई प्रेमच करते आणि आईसाठी पोरगा दारू पिणारा राहिला तरी आई प्रेमच करते. तसं देवासाठी भक्त सदाचारी राहिला तरी तो तारतोय आणि दुराचारी राहिला तरी तो देव तारतोय. दुराचारी तरले नाम घेतो प्रेमे म्हणून या विठाला विठाला. मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार. आपलं वार म्हणजे पारमार्थातलं प्रोक्त गाव आहे बरं का सर. मला तुमच्या सर्वांच्या प्रसन्न चेहऱ्यावरून असं वाटतंय वारकर की तुम्हाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ कळाला ना महिला मंडळ. म्हणजे आता कीर्तन सराव तरी हरकत नाही. ऐका, पहिला दिवस येईल, आज बेमकाट नाही करणं पडो. उर्वरित 11वर काटा जाईपर्यंत हेतुचित अभंगाच्या विस्तृत भावार्थाकडे वळण्या अगोदर त्यापैकी अल्पसा पर्याय द्यायचा तो असा पवित्र पावन आपल्या या पवित्र पांजरा या नदीच्या तीरावर बसलेलं अतिशय सुंदर नगरीमध्ये वार. गावाचं नावही सुंदर आहे वार. म्हणजे कोणावर विवार, एवढं सुंदर नाव आहे महाराज. तीर्थक्षेत्र शब्द आहे. आताच आमचा सरांचा विषय झाला. महाराज तुमच्या गावात भगवान परमात्माही आहे, तुमच्या गावात साधूही आहे आणि तीर्थही आहे. याचा अर्थ आपलं तीर्थक्षेत्र आहे वार बरं का. आणि आपल्या या वार गावामध्ये भगवान परमात्म्याची कृपा आहे. आपल्या गावाचं ग्रामदैवत गौतमगिरी बाबा असतील यांच्या आशीर्वादाने धर्मनाथ बीज उत्सव गेल्या 10 वर्षापासून अखंड विरत वाहणारी ज्ञानगंगा आणि या ज्ञानगंगेने यावर्षी 11व्या वर्षामध्ये आज पदार्पण केलेलं आहे. पहिला दिवस आहे. अगदी साजेसं वातावरण आपल्या कीर्तनाला उपस्थित आहेत. ज्यांच्या संमतीने ही कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या पामरापर्यंत पोहोचली. संपूर्ण ग्रामस्थ मंडळ असेल, संपूर्ण भजनी मंडळ असेल, आपल्या गावातील भजनी मंडळ आणि आमचे जिवलक गणूदादा असतील, टेलर असतील, आमचे वाकसर, अशा या मंडळीच्या संपर्काच्या द्वारा ही कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या पामरापर्यंत पोहोचली. आणि वारकर पुनश्च आपल्या या वारमध्ये येण्याचं परमभाग्य माझ्या पदरी मिळालं. पुनश्च शब्द वापरलाय मी. म्हणजे याचा अर्थ असा आहे, मी 1-2 वेळेस आपल्या वारला येऊन गेलेलो आहे बरं का. शनी महाराजांच्या सत्यामध्ये मी जवळजवळ 60-70 वर्षापूर्वी आलो होतो. झोपा. म्हणजे असं कनेक्टिव्हिटी टिकून ठेवा बरं का. आमच्या शनेश्वर मंदिराच्या सत्यामध्ये मला वाटतं 2 वेळेस मी आलो आहे. आणि या मंडळींचा संपर्क झाल्यापासून आमचे गणूदादा असतील, आमचे टेलर असतील, यांचे भरपूर फोन झाले. दोघांना एकच विनंती आहे, टेलर आणि गणूदादा जसे फोन येताना केले तसे करतील ते. या मंडळींच्या संपर्काच्या द्वारा या पवित्र भूमीत पुनश्च येण्याचं परमभाग्य आजचं कीर्तनाचं यजमानपद ज्यांच्याकडनं आहे, कैलासवासी हिरामन ताराचंद पाटील यांच्या स्मरणार्थ रात्रीचं भोजन श्री राजेंद्र काशीनाथ पाटील त्या दात्यांना वंदन. अतिशय गोड वातावरण आपल्या या कार्यक्रमाला आहे. आपल्या या कार्यक्रमाला सजवणारी मंडळी गेल्या आता 8 दिवस आपल्या गायनाने मंत्रमुग्ध आपल्याला करणार आहेत. गेल्या अनेक वर्षापासून गायनाची सेवा आपल्याला देत आहेत असे आदरणीय वंदने आमचे पितृतुल्य असणारे जिबो या ठिकाणी उपस्थित आहेत. जिबोंना वंदन करतोय.
त्यांच्या खांद्याला खांद्या लावून गायन करणारे आदरणीय वंदनीय आमच्या नंदुरबार जिल्ह्याचा वैभव. कमी वयामध्ये गायन क्षेत्रामध्ये त्यांनी फार मोठं नाव केलंय. आदरणीय आमचे दिनेश महाराज पहिल्यांदा आपल्या नगरीमध्ये आलेले आहेत. फार गोड आवाज आहे, ताकदीचा आवाज आहे, सहज वरती जातोय. जेवढा आवाज वरती गेला तेवढं कर्णपटल तृप्त व्हावे एवढं गोड गायन आदरणीय आमचे दिनेश महाराजांना वंदन करतोय. महाराज कोणाची कंठात सरस्वती असते, कोणाची ओठात असते. ज्यांची बोटात सरस्वती आहे, बोटामध्ये जादू आहे, बोटामध्ये सरस्वतीचा वास, असे आमच्या गावाचा वैभव. अगदी कीर्तन असू द्या, कथा असू द्या, त्याच्यात वातावरण निर्माण होतं. आधी संदीपजी महाराज आमचे मालपूरकर महाराज अनेक वर्षापासून आपल्या गावाला सेवा देत आहेत. संदीप महाराजही या ठिकाणी उपस्थित आहेत. मृदुंगावर विराजमान श्री हरिभक्त पारायण. मृदुंग या क्षेत्रातलं एक फार जुनं व्यक्तिमत्व या परिसरातलं. आदरणीय आमचे गोड वादक, गोड स्वभाव आमचे निंबा महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना वंदन. आदरणीय आमचे गुरुवर्य सुदर्शनजी दादा ज्ञानेश्वर माऊली पाठशाळेचे सर्व साधक, माझ्याबरोबर आलेले आमचे मोहित महाराज, माझा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचवणारा महाराज, आपल्या या बागलाण तालुक्याचा वैभव आमचे जितू भाऊंचा गोड असा संशिष्टीमे, त्यांचे बंधू आहेत. गोड अशी विनिकरी बाबा आहेत, जे लाईव्ह थेट प्रेक्षेपण करत आहेत. मला वाटतं ते आपल्याच गावातील आहेत ना, मोराण्याचे. काय नाव आपलं युट्यूब चॅनल? परी फोटो डिजिटल. परी हा फार गोड चॅनल त्यांचं आहे. चिंतनीय कीर्तने त्यांच्या चॅनलवर असतात. आणि ते परी फोटोचे मोहितचे मालकही या ठिकाणी उपस्थित आहेत. दादांनाही वंदन करतोय. तुम्ही बसलेली मंडळी म्हणणार वारकर बडासा नावेली राहणार, पण आमना सोळी दी राहणार, तुमचंही घेतो बघा. आदरणीय आमचे वाघसरही या ठिकाणी उपस्थित, आपल्या गावाचा वैभव आहे. वाघसरांची आठवण आम्हाला आनंदात कमी दुःखात जास्त येते. कधी सांगू जवळ आमच्या गाड्या धरायला, पण कधी तत्परता आहे. वारकऱ्यांवर प्रेम करणारं व्यक्तिमत्व आहे. आणि त्यांचं डिपार्टमेंट पाहिलं तर थोडंसं वारकरी संप्रदायापासून लांब आहे बरं का. पोलीस आणि वारकरी संप्रदाय फार समन्वय जुळणं हे फार कठीण आहे. पण आमचे वाघसर पहिल्यापासून नितांत वारकरी संप्रदायावर प्रेम करतात. त्यांनाही वंदन करतोय. महिला मंडळ खरं सांगू का तुम्हाला, यांना तर मी वंदन केलं, तुम्हाला डबल टिबल वंदन करतो बरं का. महिला मंडळ तुम्हाला सर भेदभाव करतो असं नाही, रोजच कीर्तन करतोय, कुठेही जाऊ द्या. महिलांची संख्या जास्त आहे. आणि मला माहिती आहे काल्यापर्यंत इथं महिलाच वाढणार आहेत, या जिथलाच राहतील. आणि महिला मंडळ आहे का सध्या कुठेही जाऊ द्या बरं का सर. गर्दी जर कोणाची जास्त असेल तर महिला मंडळींची प्रत्येक क्षेत्रामध्ये बघा. कल्पना करा इथं जर कीर्तनाला एकही माय माऊली आली नसती ना, बडा मंडप सुना पडतो. आणि महिला मंडळ प्रत्येक ठिकाणी गर्दी तुमची जास्त आहे. कीर्तनाला सुद्धा कोणाची गर्दी जास्त आहे? बोला जोरात बोला. काही बोलता का तुम्ही? बोला कोणाची गर्दी जास्त आहे? महिला आहे की नाही. हरिपाठाला सुद्धा महिला, काकड्याला महिला, कथेला महिला, महादेवाच्या मंदिरात, एसटीमा, सायबर कॅफेवर, सेंट्रल बँकला, उपाधिकाराला महिला मंडळ. सर्व टीव्हीवरच्या अनमोल ससरेला इथपर्यंत तुम्ही आलाय, तुम्हालाही वंदन करतोय. आदरणीय आमचे वडवाडीचे जितूभाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या सत्याला सजवणारी दजवणारी मंडळी, चटई उचलल्यापासून चटई टाकणाऱ्यांपर्यंत, येणारे 8 दिवस पंक्ती घेणाऱ्यांपासून जेव घालणाऱ्यांपर्यंत संपूर्ण मंडळींना वंदन. माझं नियमाचे वारकर, मी कोणाचं नाव सोडत नाही. तुम्ही कीर्तन आला तुम्हाला वंदन. जे घरी झोपले त्यांना डबल टिबल वंदन आहे की नाही. महाराज चोरबीर घुसग्यात करू उपाधी करली. सर्वांचे वेगळे विनम्र अभिवादन करतोय. जवळजवळ बोलता बोलता 10 कडे काटा गेलेला. 11 म्हणजे 11, 1.25 तासाच्या काळामध्ये गौतमगिरी बाबा मला तशी बुद्धी देईल तसं चिंतन मांडण्याचा प्रयत्न करणारे. विनंती फक्त एकाचे वारकर, 1.25 तास कोणी टाळी वाजवू नका. हे माझा नियम आहे, मी कोणाला त्रास देत नाही. कोणी स्वेटरच्या बाहेर हात काढू नका. फक्त एक काम करा, जर कीर्तन डोक्यावरून जाऊ द्यायचं नसेल, अंतःकरणापर्यंत जर बसवायचं असेल तर 1.25 तास अंतःकरणाचे कान करून कीर्तन आहे का. विठ्ठल खाला विठ्ठल. कमी वेळ आपल्याकडे बघा, जास्त पर्याय मला लावायचं नाही. मूळ विषयाकडे यायचंय. आजच्या अभंगाच्या द्वारा श्री संत जगद्गुरु तुकोबारा भगवान परमात्म्याचा सर्वात मोठा गुण कोणता तो प्रकट करतायत. आणि आजचा पहिला दिवस आहे सत्याचा. पहिल्या दिवसाची नियमावली अशी, पहिल्या दिवसाचं कीर्तन करणे काय करायचं असतं, श्रोतू वर्गांना नामचिंतनाचा परिचय करून द्यायचा असतो, नामचिंतनाची ओळख करून द्यायची असते बरं का. वारकर फार गोड कीर्तन ऐकत आहात.
जगाच्या पाठीवर भगवान परमात्म्याची भेट घ्यायची असेल किंवा जगाच्या पाठीवर संकट दूर करायचे असेल तर त्याला एकच औषध येते, म्हणजे नामचिंतन. बरं, नामचिंतन हे फार पवित्र आहे, नामचिंतन हे फार गोड आहे. किती गोड आहे, किती मंगल आहे, किती सुंदर आहे. माझे शब्द नाही, ज्ञानोबा म्हणतात, सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नामादी, श्री विठ्ठलाचे नामादी. महाराज, भगवान परमात्म्याचं नामचिंतन हे फार पवित्र आहे, गोड आहे, साधं आहे, सरळ आहे, सोपं आहे. कोणीही चिंतन करू शकतं, कोणीही. पण अलीकडे पाहिलं, पाश्चात्य संस्कृतीने आक्रमण केल्यामुळे धावपळीच्या कॉम्पिटिशनच्या दगदगीच्या काळामध्ये वारकर माणसाला प्रत्येक गोष्टीला वेळ, पण देवासाठी चिंतन करण्यासाठी वेळ नाही कुणाकडे. आणि खरं सांगू तुम्हाला, जर देवाचं चिंतन करण्यासाठी लोकांना वेळ राहिला असताना इथं बसायला जागा पुरली नसती. आज पहिला दिवस जरी असला तरी. पण लोकांची मानसिकता आहे, लोक म्हणे आज सप्ताह चालू आहे ना, आता काही आपण, बाकी म्हणतील दुसरा दिन, बाकी पाचवा दिन, बाकी डायरेक्ट शेवट पुऱ्या खावाले. ज्याची ज्याची मानसिकता, ज्याची ज्याची टेंडन्सी आहे. पण मी रोज माझ्या कीर्तनात सांगतो, बघा, तुम्ही जिवंत आहे तोपर्यंत देवाला प्रेम लावा, तुम्ही जिवंत आहे तोपर्यंत देवाचं चिंतन करा. या मृत्यू लोकातून जर आपण गेलो तर त्याचा परिणाम पुन्हा जन्म मिळतो की नाही मिळतो शंका आहे. किती गोड शब्द म्हणतात ना, काय बघा, जब तक रही जिंदगी तो फुर्सत न मिलेगी काम से, कुछ वक्त ऐसा निकालो प्रेम करो भगवान से. आणि बरं, देवाचं म्हणणं काय आपल्याकडे, काही करू नका बाबा, फक्त माझं चिंतन करा तुम्ही, माझं म्हणजे देवाचं चिंतन करा. आणि बरं वारकर, देवाचं चिंतन करायला काय लागतं मला सांगा? काही लागत नाही. बरं, देवाचं चिंतन करायला असं काही आहे का? धुळ्यापर्यंत पडत जायचं तिथून पडत यायचं, असं काही आहे महिला म्हणलं? तुम्ही बोर झालात का जाऊ घर? असं काही नियम आहे? काहीच नियम नाही. ठाईचं वय सोनी. बरं, देवाचं चिंतन करण्यासाठी असं काही आहे का? संसारातला काम धंदा सोडा आणि मग देवाचं चिंतन करा, असं काही नाही. कामामध्ये काम. बरं, देवाचं चिंतन करायला पूर्ण शरीरातले अवयव सुद्धा लागत नाही. देवाचं चिंतन करायला फक्त शरीरातला एकच अवयव लागतो, वार करतो, म्हणजे फक्त तोंड. आणि आपले सर्व अवयव व्यस्त आहेत, रिकाम फक्त तोंड. पटवून देतो महिला म्हणून. बघा, तुम्ही किचन मध्ये काम करताय, चपाती किंवा भाकरी टाकायची असतील, कोण काम करताय? बोला बोला बोला. हा, हात, बरोबर ना? हात काम करताय. किचन मध्ये कोणती वस्तू कुठे ठेवलेली आहे, जर आणायची असेल, चालायचं काम कोण करतंय? पाय. भाजी चांगली झाली की वाईट झाली, सुगंध घेण्याचं काम नाक. कुकरच्या किती शिट्या झाल्या ऐकायचं काम. किचन मध्ये कोणती वस्तू कुठे ठेवलेली पाहायचं काम डोळे. एकलं रिकाम आहे तोंड. मग जर एकटं रिकाम तोंड आहे, त्याला रिकाम ठेवू नका. एक काम करा, तुम्ही स्वयंपाक करतात ना महिला मंडळ, तुम्ही चपात्या करतात, भाकरी करतात ना, तर चपात्या करता करता, भाकरी करता एकदा एक नेम धारण करा. काय करायचं? हरे राम राम राम, 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 हरे राम राम राम. माय बाप, गौतमगिरी बाबांच्या पुण्यतिथीचा 11व्या वर्षाच्या पहिल्या दिवसाच्या कीर्तनाला आलाय. एवढं वाक्य घरी ना माझं कीर्तन सपलंय. महिला मंडळ, तुम्ही जर चिंतन करता करता स्वयंपाक केला, तुमचा पती कसाही असू द्या किंवा कसाही असू द्या, ज्यांना कळालं त्यांना कळालं, बाकीच्यांनी झोपा. तुमचा पती कसाही असू द्या किंवा कसाही असू द्या, जो जागेवर आला शिवाय राहणार नाही. पण महिला मंडळ, तुमचं एक चुकतं. तुम्ही किचन मध्ये स्वयंपाक करतात, किचनला एक खिडकी असते, हॉल मधली टीव्ही तुम्हाला दिसते, स्वयंपाकही चालू असतं, पिक्चरचं गाणं बी चालू असतं, हरपल तेरी या. जर तुम्ही गाणं म्हणता म्हणता स्वयंपाक केला, गिऱ्हाईक संध्याकाळी लिजिम घेतच घरी. चिंतन करायला काही लागत नाही. आणि खरं सांगू तुम्हाला, एक कलियुग आहे. याच्या अगोदरचे जे युग होऊन गेले, जर देवाची प्राप्ती करायची असेल तर एका एका पायावर 12-12 वर्ष तप करावं लागत होतं. महाराज, हिमालयामध्ये तपश्चर्या करावी लागत होती, तरी सुद्धा भगवान परमात्म्याची प्राप्ती होती की होते शंका होती.
पण कलियुगात तुम्हाला जर देवाची प्राप्ती करायची असेल कलियुगात जर भगवान परमात्म्याची प्राप्ती करायचं आहे काय करावं लागेल उत्तर दिलं कोण बघा हे कलियुग माझी करावे कीर्तन तेने नारायण दिला कीर्तन म्हणजे ऐका कलियुगामध्ये माझी करावे कीर्तन कीर्तन म्हणजे इथं येऊन बोलणं नाही बरं कीर्तन म्हणजे नामचिंतन करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण बरं महाराज सोपं साधने देवाचं चिंतन करा महाराज देवाचं चिंतन करायला काय हो आम्ही रोजच देवाची पूजा करतोय व्यवस्थित आहे का देवापेक्षा सुद्धा देवाच्या नामात ताकद आहे वारकर बरं का देवापेक्षा सुद्धा देवाच्या नामात ताकद आहे मी तुम्हाला सोपं विचारतो व्यक्ती ताकद आहे का व्यक्तीच्या नावात नावात ताकद आहे व्यक्तीमध्ये नाही बरं सोपं सांगतो बघा व्यक्तीपेक्षा सुद्धा व्यक्तीच्या नावात ताकद आहे समजा उदाहरण सर एखादा आपल्या गावाचा मोठा माणूस धुळ्याला एखाद्या अधिकारीकडे काहीतरी कामासाठी गेला ऐका बरं लक्ष द्या फार गोड आहे व्यक्तीपेक्षा व्यक्तीच्या नावात जास्त ताकद आहे त्या अधिकारीकडे तो कामाला गेला फार मोठा माणूस आहे त्या अधिकाऱ्याला सांगितलं का हो माझे काम आहे तेवढं पूर्ण करून द्या अधिकारी म्हणे नाही होऊ शकत तुमचं काम तो समोरचा माणूस म्हणजे तुम्हाला माहिती का मी कोण आहे म्हणजे कोण आहेत तुम्ही अरे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा मित्र आहे आणि योगायोग तो खरंच मित्र होता तो अधिकारी म्हणे हो वेळ दुसऱ्याला बनवा मला नका बनवा अरे मी खरंच मित्र आहे म्हणजे कोणाचा नरेंद्र मोदी साहेबांचा म्हणजे प्रूफ काय तुमच्याकडे त्या माणसाने काय केलं मोबाईल मध्ये नरेंद्र मोदी साहेबांचा फोटो काढला म्हणजे बघा त्यांचा फोटो अधिकाऱ्याने मी मोबाईल काढला आणि तरी तक म्हणा मापाविषयी फोटो मला नको वेळ बनवू ओरिजिनल फोटो बरं मोदी साहेबांचा नाही काम करून देत होता तो अधिकारी शेवटी पर्याय संपला माणसाने काय केलं डायरेक्ट कोणाला फोन लावला कीर्तनकारने कोणाला फोन लावला डायरेक्ट मोदी साहेबांना फोन लावला हो मोदी साहेब अरे मी तुमचा एवढा जवळचा मित्र आहे माझं काम होत नाही तर काय कामाचे तुम्ही माझे मित्र हा होतं कधी 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 एखादा सरपंच जर आपला मित्र असेल आणि जर आपली हेर मंजूर होत नसेल तर आपण म्हणतो तू माझा मित्र असून जर हेर मंजूर होत नसेल तर काय कामाचं मित्रावर माणूस हक्क गाजवतो मोदी साहेब म्हणे एक काम करा द्या त्या अधिकाऱ्याकडे फोन त्या अधिकाऱ्याकडे फोन दिला एका हातात मोबाईल आहे मोदी साहेबांचा फोटो आहे फोन घेतला तिकडनं मोदी साहेब बोले भारताचा पंतप्रधान बोलतोय नरेंद्र मोदी साहेब एवढं नाव ऐकलं ना अधिकाऱ्याने एका मिनिटात सही केली एका मिनिटात काम करून दिलं मला सांगा त्या माणसाचं काम मोदी साहेबांचा चेहरा पाहून केला का नाव ऐकून केलं बोला 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 म्हणजे माणसापेक्षा सुद्धा माणसाच्या नावात जास्त ताकद आहे कधी कधी आम्हाला पोलीस अडवतात धुळ्यामध्ये आम्ही फक्त वाकसर नाव सांगतो वाकसर नाव सांगितलं की गाडी त्यांनी यांना पाहिलं का नाही पाहिलं ते माहिती नाही आहे पण वाकसर सांगितलं की गाडी सुटे म्हणजे याचा अर्थ आहे व्यक्तीपेक्षा व्यक्तीच्या नावात जास्त ताकद आहे हे पटत नसेल रामायणातला पुरावा देतो तुम्हाला रामायणातला महाराज सेतू बांधण्याचं काम चालू आहे दगडावर राम नाव टाकलं जात आहे आणि देवाला थोडासा अहंकार निर्माण झाला कधी कधी वाटतं माणसाला मी आहे म्हणून कार्य चालू आहे हा फार मोठा गैरसमज आहे तू मर तुझ्यापेक्षा चांगलं होईल परिवारात सुद्धा असं वाटतं बरं महाराज मी जिद्द आहे म्हणून बरं आहे तू फक्त मर प्रभू रामचंद्राने थोडंसं वाटलं की अरे माझ्या नावाने दगड तरतायत पण माझ्याकडनं का तरणार नाही प्रभू रामचंद्र एकटे आले समुद्राच्या काठावर एकटे
परिणाम वारकर एक लहान दगड उचलला, पाण्यात टाकला, जसा टाकला तसा तळाला गेला. पुन्हा दुसरा दगड उचलला, दुसराही दगड पाण्यात टाकला, जसा टाकला दुसरा सुद्धा तळाला गेला. आता तिसरा दगड उचलण्याच्या अगोदर प्रभू रामचंद्रांनी इकडं तिकडं पाहिलं. का पाहिलं असेल सांगतो तुम्हाला? का? माणसाची मानसिकता आहे. एखादा माणूस सायकलीवर रस्त्याने जाता जाता एखाद्या चौकात जात, तो खाली पडला, तो पहिले कपडाने झटकत, तो पहिले आजूबाजू दखत, आपले काय कोणी दखत. प्रभू रामचंद्र आता इकडे तिकडे पाहायला लागले, कोणी दिसत नाही. पुन्हा तिसरा दगड उचलला आणि जसा टाकला समुद्राच्या पाण्यात, परिणाम तिसरा सुद्धा तळाला गेला. आणि आता मागून हसण्याचा आवाज आला. हळूच प्रभू रामचंद्रांनी मागे पाहिलं, हनुमंतराय होते. प्रभू रामचंद्रांनी विचारलं, हनुमंता, म्हणे तू कवाय पाहिन? म्हणे जवळ पहिला दगड टाका. म्हणे तू सर्व पाहिलं? म्हणे हो. काय पाहिलं तू? अहो देवा, तुम्ही 3 दगड पाण्यात टाकले आणि माझ्या डोळ्यात देखत 3 तळाला गेले. प्रभू रामचंद्र म्हणले, मला तेच समजत नाहीये हनुमंता, माझ्या नावाने दगड तरतायत पण माझ्याकडनं का तरत नाही? हनुमंतराय म्हणले, देवा तुम्ही 3 काय 100 टाका, 100 एकही दगड तरणार? अरे म्हणला, ती शंका आहे मला, माझ्या नावाने तरतो पण माझ्याकडनं का तरत नाही? वारकर फार गुड कीर्तन ऐकत आहात. हनुमंतरायचं उत्तर घरी न्या. हनुमंतराय म्हणतात, देवा अरे तुमच्या हातून दगड तरू शकत नाही देवा. देवा ऐका, जोपर्यंत दगडावर राम नावाचा स्पर्श न होता तोपर्यंत दगड तरत नव्हता. राम नावाचा स्पर्श दगडाला झाला, दगड तरायला लागला. पण देवा, राम नावाने दगड तरू शकतो पण तुमच्याकडनं दगड तरू शकत नाही. का तरू शकत नाही? म्हणले, देवा तुम्ही ज्याला संसारात सोडून दिलं तो तरेलच कसा? महाराज, जो संसारात तरतोय ना तो देवाने धरला म्हणून तरतोय. ज्या दिवशी देव आपल्याला सोडून देईल, परिणाम आपण बुडायला शिवाय राहणार नाही. याचा अर्थ असा आहे, जो दगड देवाकडनं तरत नाही तो देवाच्या नामाने तरतो. शब्द माझे नाही, किती गोडीत बघा. तुझ्या नामाचा महिमा तुझन कडे मेघ श्यामा. आणि बरं का सर, मी कायम कीर्तना सांगतो, देवाच्या नामाची ताकद एवढी वारकर, एवढी आहे. देवाचा नामाचा आश्रय भक्त घेतात, त्याच्यात नवल नाही, शत्रू सुद्धा घेतात. बरं का? माझे छत्रपती राजा जेव्हा गेले ना इथून, तेव्हा औरंगजेब रडला होता. महाराज, आई बहिणींची अब्रू राखणारा राजा भगवान परमात्मा तुमच्याकडे येतोय, तुमचे दरवाजे उघडे ठेवा. म्हणजे देवाचं माणसाचं नाव असं पाहिजे, त्याचा आश्रय मित्राने घेतला, याच्यात नवल नाही, शत्रूने सुद्धा घेतला पाहिजे. रामाचा शत्रू कोण होता? कोण? रावण. विभीषण देवाचं चिंतन करतो, याच्यात नवल नाही. हनुमान भगवान परमात्माचा नामचिंतनाचा आश्रय घेतो, याच्यात नवल नाही. देवाच्या नामात किती ताकद आहे वारकर. शत्रू सुद्धा देवाचा नामचिंतनाचा आश्रय घेतो. कधी? जेव्हा दगड तरायला लागले महाराज राम नाव टाकल्यानंतर, सर्व राक्षस घाबरले. अरे राजाच्या नावाने दगड तरतात, पडायला लागले. रावणाने पहिल्यावर काय झालं? म्हणजे त्यांच्या राजाच्या नावाने दगड तरताय तर राजा किती पॉवरफुल असेल, आपल्याला मरावं लागेल. रावण एवढा हुशार जगात, बर का? रावण वेळानी वारकर, रावण एवढा हुशार जगात कोणी? रावण म्हणे, जर आपण आता युक्ती केली नाही तर आपल्याला कोणाच्या बळावर आपण युद्ध करायचं? त्या राक्षसांना थांबवलं, म्हणलं थांबा, त्यांच्या राजाच्या नावाने दगड तरतात, तुमचा राजा काही कमी का? त्यांच्या राजांच्या नावाने फक्त दगड तरतायत, तुमचा राजा पर्वत तारू शकतो. काय तारू शकतो? पर्वत तारू शकतोय. निघाला महाराज रावण पुढे, सर्व राक्षस मागे निघाले. भला मोठा पर्वत रावणाने हातामध्ये धरला. त्या पर्वताच्या जवळ रावण गेला, काहीतरी बोलल्यासारखं केलंय आणि पर्वत समुद्राच्या पाण्यावर टाकला. परिणाम वारकर, आता पर्वतच तरायला लागला. राक्षसांना आनंद झाला, वा आपला इरादा कमी नाही. 2-4 राक्षस त्या पर्वतावर बसले. महाराज फिरून आले. राक्षस म्हणजे जडबुद्धी, गुडगामा बेद. मिरवणूक निघाली. महाराज जयघोष करायला लागले. रावणाला आनंद वाटला. संध्याकाळ झाली. रावण शयनगृहामध्ये झोपायला आला आणि मंदोदरीने रावणाला विचारलं, खरंच सांगा, मला माहिती तुमच्या हातून पर्वत तरू शकत नाही, पण तुमच्या हातून पर्वत तरलास कसा? बरं का सर, संसाराची व्यथा आहे.
जगात माणसाचा अख्खा जगाला खरं पटू शकतो, पण लाडकी बहीण बायकोला मंदोदरी म्हणे तरू शकत नाही तुमच्याकडनं पर्वत. मला माहिती आहे. रावण म्हणले अरे मीच तरला. अजिबात शक्य नाही. तुमच्या हातून पर्वत तरला कसा, त्याचं मागचं राजकारण मला सांगा. माणसाचा पर्याय संपला की पत्नीकडे त्याला खरं सांगावं लागतं ना. मग शेवटी रावणाने काय केलं, पत्नीला म्हणे बघ तुलाही माहिती आहे माझ्याकडनं पर्वत तरणार नाही आणि मलाही माहिती आहे माझ्याकडनं पर्वत तरणार, पण मंदोदरीला रावण म्हणतोय मी तुझ्याकडे सांगतो, तू कोणाला सांगायचं नाही. आणि प्रत्येक मंदोदरी हाच म्हणस आणि तुम्ही जे ठरणार तीच राहा. बरं का, जगातली अशी कोणतीच मंदोदरी नाही आहे. प्रत्येक पती पत्नीला म्हणतो अगं महत्वाची गोष्ट आहे तुला सांगतो, कोणाला सांगायचं. ती म्हणे मी मरीच असू पण कोणले सांगावू. पतीने जोडीने मैत्रीण पापडे लागणार, बहीण तुला सांगा दुसरे कोणले सांगू नको. अख्खा गाव मावायचा पण कोण सांगा माहित नाही माहित पण ना. मंदोदरी म्हणे नाही 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 सांगा मला काय राजकारण आहे. रावण म्हणे सांगतो ऐक, अगं मलाही माहिती होतं माझ्याकडनं पर्वत तरणार नाही, पण मी युक्ती केली, कपट केला. जर मी तसं केलं नसतं सर्व राक्षस पडून गेले असते, युद्ध कोणाच्या जोरावर केलं असतं. म्हणून मी समुद्राच्या काठावर गेलो. ऐका टाइमपास साठी कीर्तन निवार कर. भगवान परमात्म्याचं नामचिंतनाची ताकद सांगतो. ताकद देवाचं नामचिंतनात एवढी ताकद आहे, भक्त न त्याचा आश्रय घेता ज्याचा जवळ नाही शत्रू सुद्धा आश्रय घेतोय. बघा मंदोदरी मी समुद्राच्या काठावर गेलोय, पर्वत उचलला. मला माहिती होतं माझ्याकडनं पर्वत तरू शकत नाही. पर्वताजवळ गेलो, पर्वताच्या कानात सांगितलं पर्वत दादा ऐका, माझी इज्जत तुमच्या हातात आहे. तुम्हाला माझ्यासाठी या समुद्राच्या पाण्यावर तरायचंय, पण पर्वत दादा याच्या अगोदर तुम्हाला एक शपथ आहे. काय शपथ आहे पर्वत दादा, जर तुम्ही समुद्राच्या पाण्यावर तरलात नाही तर तुम्हाला प्रभू रामचंद्रांची शपथ आहे, प्रभू रामचंद्रांची शपथ आहे. आणि वारकर मंदोदरीला रावण म्हणतोय अगं मी त्या पर्वताला प्रभू रामचंद्रांची शपथ घातली तेव्हा तो पर्वत तरायला लागला. याचा अर्थ असा आहे देवाचं नाव एवढी ताकद आहे, फक्त त्याचा आश्रय घेते त्याच्यात नवल नाही, शत्रू सुद्धा घेतात. मग महाराज आपण चिंतन करायला काय हरकत आहे? हा करतो का आपण चिंतन? करतो नाही करत आपण. आपली टेंडन्सी अशी आहे आपण देवाचा विचार करण्याच्या अगोदर संसाराचा विचार करतो. पटवून देतो तुम्हाला, इथं पटवून देतो तुम्हाला इथं. बरं का, समजा महिला मंडळ एखादा तुम्हाला चिंतन द्यायला आला, या गौतमगिरी बाबांच्या मंदिराच्या प्रांगणात सप्ताह होतो, एखादा माणूस तुम्हाला देवाचं चिंतन द्यायला घ्या मोफत, घ्या मोफत. आणि त्या चिंतन देणाऱ्या सोबत ऐकतायत ना तुम्ही, माणूस परमार्थाचा विचार करण्याच्या अगोदर संसाराचा विचार करतो. तो कसा करतो पटवून देतो बघा. एखादा देवाचं चिंतन द्यायला आला आणि त्या देवाचं चिंतन देणाऱ्या सोबत चांगला साडी विकणारा आला, तुम्ही कोणाकडे जाणार? उभा काही अंदाज? बरं तुम्ही साड्या द्या पण आधी दिला बाळ बोला. पण या गप्पाने बरं सर, गप्पाने प्रमाणे प्रमाण. माझ्या कबीर महाराजांनी चिंतन डोक्यावर घेतलं, कबीर महाराजांनी. आणि माझे कबीर महाराज असे या गौतमगिरी बाबांच्या चौकात आले आणि कबीर महाराज जगाला आरोडी मारतायत. वारकर और घ्या कोणीतरी माझ्याकडनं चिंतन मोफत, घ्या मोफत. काही शब्द आहेत महाराज माझे कबीर महाराज, किती गोड आरोडी मारतात बघा. हे राम नाम के हिरे मोती राम नाम के हीरे मोती मैं बिखराऊं गली गली, ले लो रे कोई राम का प्याला, शोर मचाऊं गली गली, शोर मचाऊं गली गली. कबीर महाराज म्हणला घ्या कोणीतरी वारकर, फुकट घ्या माझ्याकडनं चिंतन फुकट. पण काय केलं सांगू का? वारकरांनी उत्तर दिलं, घेतलं असतं महाराज तुमच्याकडचं चिंतन, पण कमी नाही ना आम्हाला. पांढऱ्याला पाणी आहे, अक्कलपाडा धरण आहे, जेव्हा पाणी ते पाहिजे तेव्हा पाणी आहे, भरपूर पैसा आहे आमच्याकडे, गरज आहे तुमच्याकडे चिंतनाची. अंगठा टेकला की 1500 रुपये आम्हाला कमी का? बरं का सर, आताच्या पिढीच्या महिला फार भाग्यवान आहेत बरं. हे बिचारी तरुणांना पगार नाही, कोणी ग्रॅज्युएशन केलेलं, कोणी काही डिग्री मिळवली तरी त्यांना पगार नाही आहे ना. अंगठा टेकीन 1500 रुपये उपाला इथे. सोपं प्रारंभ आहे का?
कबीर महाराजांना उत्तर दिलं, घेतलं असतं तुमच्याकडचं चिंतन पण कमी नाही, आमच्याकडे भरपूर पैसा. हसायला लागले कबीर महाराज. कबीर महाराज म्हणतात, चिंतन इथं राहणार आहे, सोबत येणारं नामचिंतन आहे. किती गोड शब्द आहेत बघा. हे माया के दीवानो सुन लो, एक दिन ऐसा आएगा, धन दौलत और माल खजाना यही बड़ा रह जाएगा. शब्द किती गोड आहेत, अंडरलाईन करा या शब्दाला. धन दौलत और माल खजाना, सोबत येणारं चिंतन आहे, पैसा इथं राहणार आहे. राहणार आहे बरं, सोबत येणार नाहीये. बँकेतला पैसा बँकेत वार कर, तिजोरीतला पैसा तिजोरी दे, पेटीतला पेटी दे, चांद डबा म्हणा नाहीये सोबत. आणि सर आमच्या गावात गल्लीकडनं तुम्हाला माहिती 25,000 लोकसंख्येचं गाव आहे मालपूर, सोबत येणार आहे. आणि ती महिला मंडळ तुमची लाडकी बहीण योजना आली, आणि ती योजना आली सर, आणि एका 60 वर्षाच्या म्हातारीला कोणीतरी सांगितलं, आजी तुम्ही स्कीम मध्ये बसताय, तुमचं 60 वर्षाचं वय पूर्ण व्हायला 2-3 महिने बाकी आहेत. आणि पुन्हा ऐका बरं का महिला मंडळ, काही बायांची फसवणूक कशी झाली बिचाऱ्या. ती लाडकी बहीण योजना येण्याच्या अगोदर एक योजना आली, कोणती, हाफ तिकीट योजना. तेव्हा काही बायांनी 45-75 केलं, आणि मग मुनी लाडकी बहीण योजना ज्याशी 75 करते भितडा डोकं टोक येतो मन माय हो. काळ बदलतो महाराज. त्या म्हातारीला कोणीतरी सांगितलं, आजी तुम्ही स्कीम मध्ये बसतायत. म्हातारी काठी टेक उभी राहिली, नंबर लागला, फॉर्म भरला, 2 दिवस लाईनीत उभी राहिली, फॉर्म ऍक्टिव्हेट झाला. आणि महिला म्हणून पहिला हप्ता पडला. कितीचा पडला पहिला हप्ता? आवाज येत नाही मला, यातले विचारून फायदा नाही, या पिसाराले काही लाभ लोभ नाही त्याला. तुम्ही कितीचा पडला पहिला हप्ता? 1500. वाजाचे काम करायला जायला होतात. आणि पहिला हप्ता पडला, आणि त्या म्हातारीला कोणीतरी कानपून सांगितलं. पुन्हा ऐका बरं का पुरुष मंडळ, महाराष्ट्रात राज्य सरकारने जर आपली पुरुषांची कोणती योजना काढली ना, गावात गाडी फिरवावी लागते. PM किसान योजना असेल, हातपंप योजना असेल, गावात गाडी फिरवावी लागते. तरी सुद्धा काही बाददार शेतकऱ्यांना महिनाभर माहिती पडत नाही. पण तुमच्या वारला अशी कोणती गाडी फिरली का? वारला नाही, अख्ख्या महाराष्ट्रात ती गाडी फिरली नाही. कोणती सांगू? ऐका महिला मंडळ, मुख्यमंत्री साहेबांनी तुमच्या लाडकी बहिणीचा हप्ता बँकेत टाकलेला आहे, तरी सकाळी बँकेत जा धुळ्याला आणि हप्ता काढून आणा. अशी कधी गाडी कधी फिरवली गाडी? गाडी फिरवायचं काम नाही सर. एकच बाईले मॅसेज पुढे द्यायचं, गावामध्ये धुनीची येत. आणि त्या म्हातारीला कोणीतरी सांगितलं, आजी पहिला हप्ता पडलाय. म्हातारी का, आता आमचं मोठं गाव आणि एकच सेंट्रल बँक. म्हातारी काठी टेकट गेली, लाईनीत उभी राहिली. महाराज 2 दिवस लाईनीत उभी राहिली, नंबर लागला नाही. ना तू म्हणायचं, आजी अगं म्हातारी तू, मी थांबतो तुझ्या जागेवर. म्हणे भाऊ तुनावर म्हणा भरोसा नाही. तू बाई बरा उपाटीशी म्हणे. 2 दिवस म्हातारी लाईनीत उभी राहिली. कोणीतरी 1500 रुपयाची स्लिप म्हातारीला भरून दिली. म्हातारीचा अंगठा लावला. परिणाम वारकर माझ्याकडे बघा, 3ऱ्या दिवशी 3 वाजता म्हातारीचा नंबर लागला. म्हातारीने कॅशियरकडे स्लिप दिली. कॅशियरने 1500 रुपये घेतले. अजून पैसे कॅशियरकडे आहेत. 60 वर्षाचं वय आहे, ऊन तापतंय, पोटात अन्नाचं कन्ने पाण्याचं थेंब सकाळपासून लाईनीमध्ये उभी आहे. परिणाम पैसे कॅशियरकडे आहेत. कॅशियर कॅबिनच्या आत आहे, म्हातारी कॅबिनच्या बाहेर आहे. आणि तेवढ्या सर असं झालं, दल्लेल्या टेकुना आणि बँकाबाज मरी गई. माझे शब्द नाही, कबीर महाराज म्हणतात, धन दौलत और माल खजाना यही बड़ा रह जाएगा. सुंदर काया मिट्टी होगी,
करता होगी गली गली लेलो रे कोई राम का प्यारा शोर मचाओ गली गली बरं का. संतांनी आपल्याला प्रत्येक भाषेत सांगितलंय पण लोकांनी ऐकलं नाहीये. लोक ऐकत आता तुम्ही इथे कीर्तनाला ऐका येत आहेत फक्त तुम्ही ऐकणार जागेत ना. संतांनी जर का सर प्रत्येक भाषेत समजवलंय आपल्याला. संतांनी आपल्याला सांगून पाहिले सांगतो तुम्हा असे नाही ऐकलं लोकांनी. हात जोडले हात कर जोडणी विनवितो तुम्हा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. हात जोडले होतं संतांनी आपल्या समोर तरी लोकांनी ऐकलं नाही. संतांनी पाया पडलाय लागून या पाया तरी लोकांनी ऐकलं नाही. महाराज दंडवत घातलाय संतांनी दंडवत सकडांच्या पाया तरी लोकांनी ऐकलं नाही. बाप म्हटलंय संतांनी वारकर आपल्याला. कोण म्हणतं बाप? संत. बाप म्हणताय संत आपल्याला वारकर. बाप बाप कोणाला म्हणतात? तरुण मंडळ. जो जन्म देतो तो बाप. पण सर मी थोडासा विरोधाभास सांगतो. जगात दोन लोकांना बाप म्हणतात. दोन ऐका फार गोडे. पहिला जन्म देतो तो बाप आणि दुसरा जो गावमा कोणाच ऐकस नाही डोकावर ना तो. समजा इथं हरिपाठ संपला एखादा पोरगा आगाऊपणा करत असेल एखादा आपला कार्यकर्ता येतो त्या पोराला सांगतो जाय रे म्हणा. तो बाप आहे का? जो कधी कोणाचा ऐकत नाही तो कोण आहे? करा रे बापांनो. संतांनी प्रत्येक भाषेत समजवले लोकांना ऐकलं नाही. महाराज साम दाम दंडभेद सर्व पर्याय संपले. मग नाथ महाराज म्हणतात बाबा सांगून पाहिलं नाही ऐकलं ना. तुम्हाला बाप म्हटलं नाही ऐकलं ना. तुम्हाला ते कर जोडले तरी नाही तुम्ही ऐकलं ना. तुमच्या पायाला लागलो नाही तुम्ही ऐकलं ना. तर नाथ महाराजांची शब्द आहेत वारकर. नाथ महाराज म्हणतात बाबा साम दाम दंडभेद सर्व सांगितलं. जर आमचं तुम्ही ऐकलं नाही मग तुमचं बघा काही शब्द आहेत. काय म्हणतात नाथ महाराज बघा. हे जरी नाही काल मग दुसरा येईल. हे जरी नाही काल आवाज
सौभाग्या सौभाग्या प्रेम सावध होती भजने लागा देव जरा बरं वाटतंय ना तुम्हाला वारकर चालत्या रातभर ही संप्रदायाची ताकद आहे बरं का सर मी कायम सांगतो माझ्या कीर्तनात या आनंदासमोर तुम्ही देव मामलेदार बँड लावा एक सटाण्याचा 1 लाख रुपयाचा त्याचा आनंद फिका आहे परमार्थाचा आनंद आहे नाथ महाराज आपल्याला म्हणतात बाबा सावधान बंधवे सर्व पर्याय संपले नाही ऐकत ना तुम्ही आमचं आता ऐका शब्द किती गोड आहेत बघा हे जरी नाही काल मग दुसरा येईल दुसरा येणार आहे कोण येणार आहे महिला मंडळ जवळ दोन आले दुसरा येणार आहे कोण कोण सरती शेवटी काढ बांधून नेल सरती शेवटी जाण्याच्या अगोदर सावधवानते देवाचं चिंतन करा प्रत्येकाला चिंता आहे पण निश्चिंताचा पर्याय एकच आहे चिंतन आहे आणि तुकोबाराय म्हणतात की बाबा आम्हाला सुद्धा आतापर्यंत चिंता होती पण असा देवाचा गुण आम्हाला आवडला तो गुण कोणता आहे की भगवान परमात्म्याचं नामचिंतन केल्याचा परिणाम आमच्या सुद्धा जीवनातली चिंता केली अभंगाच्या पहिला चरणात तुकोबाराय म्हणतात आम्ही असनी शांतीने आम्ही असनी शांतीने म्हणतात की बाबा आम्हाला सुद्धा चिंता होती आणि खरं सांगू तुम्हाला आपल्याला चिंता आहे वारकर असं नाही साधूला सुद्धा चिंता असते पण आपली चिंता वेगळी आहे साधूची चिंता वेगळी आहे आपली चिंता वेगळी साधूची चिंता वेगळी म्हणजे साधूला देव भेटीची चिंता आहे आणि आपल्याला धन भेटीची चिंता आहे बरं का आपली चिंता धन भेटीची वाढावे संतान गृही व्हावे धनदान पहिला हप्ता ते पडी आपण नाको पडी चिंता आहे आणि साधूची चिंता आहे कोणती सांगू तुम्हाला
काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण. रडतायत महाराज साधू, साधू रडतायत. साधू बनणं सोपं नाही. कधी तुम्हाला एखादा माणूस रडताना पाहिला तुम्ही? धनासाठी रडणारे भरपूर आहेत, देवासाठी रडणारे कमी आहेत. साधू रडत आहेत. तुकोबाराय म्हणतात, देवा संसाराची राख रांगोळी केलेली आहे, जाळून संसारा बैसलो अंगणी. आणि देवा जर तुमचं भजन तुमचं चिंतन करत आहोत आणि जर तुम्ही आम्हाला भेट दिली नाही, अरे मग काय दे म्हणा संसार तुका दोहीकडे चोर. रडतायत तुकोबाराय. जो भेटेल त्याला विचारतात, पुसावेची ह्याची वाटे जे जे भेटी. देव करेल का माझ्यावर कृपा? देव देईल का भेट? प्रत्येक साधूच आहे महाराज. म्हणजे ज्ञानोबाराय रडत आहेत, ज्ञानोबाराय विचारतायत, कावड्याला विचारतात माझे ज्ञानोबाराय. पहिलं तो गाव कावड्याला विचारतात, कावड्याला पहिला तो गे गवळणी रडतात. गवळणी गवळणी सांगा. गवळणी म्हणतात वारकर, जो भेटेल त्याला विचारताय, सांगा 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 कृष्ण देखिला गे कोणी. याला देव भेटीची चिंता म्हणतायत. आणि आपली चिंता कोणती सांगू? वाढावे संतान. आपण रोज मंदिरात जातोय, पण मंदिरात का जातो सांगू का? एक वाक्य आपल्या डोक्यात आहे. कोणतं? एक लोटा जल. जोरात बोला, घाबरू नका. सारी समस्या का? ज्या दिवशी सारी समस्या का हाल शब्द कर झाला ना, लोटात फेकी दिशा तुम्ही. मानसिकता लोकांची. 8 दिवस तुम्ही महादेवाच्या पिंडीवर पान टाका. 9व्या दिवशी जर महादेवानं आपलं काम केलं नाही ना, आपण काय करतो सांगू? तांब्या फेकून देतो. महाराज भाऊ तो नाव तांब्या तुभा राहू दे. चिंता घेऊन जाणारे लोक आहेत देवाजवळ. खरं सांगू नाही का? मी तुमची प्रत्येकाची चिंता सांगतो, तुम्हाला मान्य करावं लागेल बरं का महिला मंडळ. लग्नाच्या वयात आलेल्या तरुण मुली महादेवाच्या पिंडीवर पान टाकायला जातात. खरंच सांगा का जातात? जाऊ घर झोपा. खरंच सांगा, परमार्थ म्हणून जातात का? का जातात महिला मंडळ? मान्य करावं लागेल. येणारा पती, येणारा नवरदेव, येणारा वर मला चांगला मिळावा याच्यासाठी. बरोबर ना? लग्नाच्या वयात आलेले तरुण मुलं महादेवाच्या पिंडीवर पान टाकायला जातात. खरंच जातात. परमार्थ म्हणून जातात. नाही नाही, मग जशी बेटी तशी. पण देवबा यंदा तरी होऊ दे. आमच्या गावाला बरं का सर, एका 42 वर्षाच्या माणसाला तो म्हणे महाराज काही का टाळ्या पडत नाही. त्याला म्हणते एक काम कर, महादेवना पिंडीवर पान टाकायला जायचं. घाबरायचा तू. सारंगखेडा जत्रा मागे एवढा तांब्याला येऊ ना. 3 वाजता उठे कोपरे कोपरे जाय. 45चा झाला म्हणजे महाराज 4 वगैरे सोयी अजून बी कथा टाळ्या नाही. त्याला म्हणतं पायटाडा पाडीन फेकी दे. 5 वर्षासाठी कशाला पट्टा लावून घेतो म्हटला. ते अलक निरंजन. चालूच लग्न झालेल्या सुना सासरी नांदायला येतात, महादेवाच्या पिंडीवर पान टाकतात. का देवा जशा भेटना तशा निमनराव दे. कोण? महादेव. चालून लग्न झालेले पोरं महादेवाच्या पिंडीवर पान टाकतात. देवा नवीन संसार सोडीत चालू दे. म्हातारा म्हातारी महादेवाच्या पिंडीवर पान टाकतात. देवा उर्वरित आयुष्य चांगलं जाऊ दे. याचा अर्थ असा आहे, आपण रोज मंदिरात जातोय, चिंतनाच्या पलीकडे चिंता दर्शवतोय. चिंता केली की दुःखही. महाराज शब्द ऐका, थोडं राहिलं मला कीर्तन वारकर. चिंता केली की चिंतन घडत नाही, आणि ज्याने चिंतन केलं ना त्याला चिंता शिल्लक राहत नाही. वरती बोट करा बरं इथं बसल्यापैकी. महाराज कोणाला चिंता नाही त्याने वरती बोट करा. करा ऐकू. जरी इथं बसलेल्यापैकी एखाद्याचं नाव चिंतामण असेल तरी सुद्धा त्याला चिंता
चिंता नाही असं जगाच्या पाठीवर कोण आहे? हा, अरे लहानाला चिंता आहे, मोठ्याला चिंता आहे, गरीबाला चिंता आहे, श्रीमंताला चिंता आहे, पुरुषाला चिंता आहे, महिलेला चिंता आहे, ज्याचं झालं त्याला चिंता, ज्याचं झालं नाही त्याला डबल चिंता. महिलांवर तुम्हाला जास्त चिंता आहे. कोणती सकाळची भाकरी टोकाय घ्यात पण वा शेष सोपं कराल. खिचडी, खिचडी म्हणजे सोपा पदार्थ सर बरं का. आपल्या हिंदू धर्मातला सर्वात सोपा पदार्थ म्हणजे खिचडी. खिचडीला टेन्शन लावून काम नाही. महिला मंडळ खरं सांगा, हरिपाठाला उशीर झाला, डोकं दुखतंय तुमचं, कीर्तनाला लवकर जायचं, तुम्ही काय करतात? खिचडी. खिचडी म्हणजे सोपं मार. कुकर मा गंजा मार देव, कुकर गॅसवर देव, शिऱ्याला दकाल बजाव, पिंट्यान बाप शिट्ट्या मोजा तयार. बरं वाढायला काही टेन्शन आहे का? वाढायला असं काही द्रोण वगैरे घ्यायचं काम नाही. एवढा मोठा तात लिहिला, तात मा गंजा मारा. बरं खाणाऱ्याला काही टेन्शन नाही. खाणाऱ्याला सगळे चुरा करायचं काम नाही, चमची घ्यायचं काम नाही. जेशिपीना पावडा काढा, उखल गोया, इनकमिंग चालू गोईन बंद. चिंता आहे महाराज प्रत्येकाला. चिंता नाही असं जगाच्या पाठीवर माणूस नाही. गरीबाला चिंता आहे. अरे ज्याच्याकडे खायला नाही त्याला चिंता आहे. ज्याच्याकडे भरपूर खायला त्याला बी चिंता आहे. ज्याच्याकडे खायला नाही त्याला चिंता आहे काय खाऊ. ज्याच्याकडे भरपूर खायला त्याला बी चिंता आहे काय काय खाऊ. ज्याच्याकडे साखर नाही त्याला चिंता आहे. ज्याच्याकडे अख्खा साखर कारखाना आहे त्याला बी चिंता आहे. साखर दकी की शुगर वाढस. सर सकाळी सकाळी गरीब मनुष्य धावतो अन्न मिळवण्यासाठी. शेतकरी असतो बिचारा, काहीतरी हात्या हातात घेतलो, शेतात धावत धावत जातो. गरीब मनुष्य धावतो सकाळी सकाळी अन्न मिळवण्यासाठी. आणि आम्ही कीर्तनाला संध्याकाळी निघालो का आम्हाला बरेच श्रीमंत लोक संध्याकाळी धावताना दिसतात अन्न जिरवण्यासाठी. एवढी मोठी डेअरी, हातमा कुत्रा, आकुड चड्डी, कुत्रा तो तंगाडाच का कुत्रा त्याला तंगाडात ते समजत नाही. चिंता आहे महाराज. माझी शब्द नाही, सुभाषितकार पार कोण म्हणतात जगाच्या पाठीवर दोन शब्द सारखे, एक आहे चिंता आणि एक आहे चिता. शब्द सारखे, तफावत फक्त अनुस्वाराचा आहे. शब्द किती गोडीत बघा काय म्हणतात ऐका. चिंता चिता समाख्याता बिंदू मात्रेन विशेषता सजीवं दहते चिंता निर्जीवं दहते चिंता. सजीव माणसाला जाळते तिला काय म्हणतात चिंता. निर्जीव माणसाला जाळते ती काय चिंता. कोणाला नाही बरं चिंता. मी काय सांगतो, चिंता केली की दुःख आहे. आपल्याला दुःख भोगण्याची पाळी येण्याचं कारण फक्त चिंता आहे. सर एका 90 वर्षाच्या आजीबाईने डोक्याला हात लावला, टेन्शन मध्ये होती, चिंताग्रस्त होती. ना तो धावत धावत आली, आजी चेहऱ्यावर काळजी वाटते, चिंताग्रस्त, काही दुःखही दूर करतो मला सांग. आजी रडायला लागली. म्हणे भाऊ आजीपर्यंत काही इथली चिंता नाही होती, पण आते माले भलती चिंता आहे. म्हणे आजी कशाची चिंता आहे. चिंता नको करू आजी, मार जप चिंतन कर. आजी म्हणे भाऊ येडा बन नका, दरवर्षीले पाणी पडीने ते कोयबे पाणी पडस. घरात खाणारे जास्त कमवणारा तुझा बाप एकटा आहे, लोक वाढतील आपल्या घरात कसं होईल. काय आजी म्हटलं एवढा दुष्काळ नाही आहे. कशा एवढा काही दुष्काळ झाला. आजी म्हणे भाऊ येडा बन नका. यंदा काही लोकांचा कापूस कसा झाला. म्हातारी म्हणे ज्यांनी कपाशी ट्रॅक्टरनं टाली माये त्यांनी गाडामा येवायला लागली, ज्यांनी गाडा माही त्यांनी झोला येवायला लागली, ज्यांनी झोला माही त्यांनी घासोडा येवायला लागली, आणि ज्यांनी घासोडा माही त्यांनी उसाची वरी दिली ती कोणली लेवा देवा म्हणे. एवढा दुष्काळ. अरे आजी तुला काय करायचं, तू चिंतन कर, चिंता करू नको. आजी ऐकायला तयार नाही. बेडा झाला, लोक वाढतील आपल्या घरात, कसं होईल आपलं. पोरगा म्हणे आजी कुचुबर, लोक वाढवत नाही आपल्या घरमा, जिथला तिथला राहतील. आजी बी ऐकायला तयार नाही, पोऱ्या बी ऐकायला तयार नाही. ना तू म्हणे आजी लोक मोजून दाखवतो किती लोक राहतील आपल्या घरात. पाय मम्मी पप्पा दीदी तू मी किती लोक झाले. 5 लोक वाढणार नाही. आजी चिंता करू नको. आजी म्हणे भाऊ येडा बन नका, तुला लगीन होई कितला होतील. काही मोदरा तुम्ही झोपा. किती होतील. 6. पोरगा म्हणे आजी बरोबर आहे माझं लग्न होईल 6 होतील. पण आजी तवच्या दिदी लगीन करी निघ जाई कितला राहतील. दल्ली बी सोपी नाही. दल्ली म्हणे भाऊ येडा बन नका, तुला पोऱ्या सोऱ्या होई कितला होतील. पण पोरगा बी कोरोनामा पास होईल तकली डुकली. पोरगा म्हणे आजी मला पोरगा होईल 6 होतील. पण आजी तवच्या तुपडी जाशी 5 ना 5च राहतील. चिंता केली की दुःख आहे. पण सर पहिला दिवस आहे, नामचिंतनाचं महत्व मला सांगायचं आहे. आजपर्यंत असा एकही डॉक्टर नाही की त्याने चिंतेवर औषध खाल्लं नाही. पण चिंतेचं औषध आमचे संत सांगतात. किती गोड शब्द हे म्हणतात ना काय. आवडीने गावे आवडीने गावे हरिनाम घेते आवडीने गावे आवडीने गावे दादा आवडीने गावे आवडीने गावे हरिनाम घेते आवडीने गावे.
चालू वाजवायला. हा चाल आली असेल तुमच्या लक्षात तरुण मंडळ. कोणती चाल होती? हा वा वा वा. बनाएंगे मंदिर. एक मिनिट विषयांतर होईल थोडस. तरुण मंडळी आहे हे जुन्या चाली बरं का सर. जुन्या चाली फार गोड होत्या. जुने गाणे जुने भजन आताच ऐकू वाटत नाही. आता कोणता बबल्या कोणती गली कोणता फुगा की सापडला नाही तो बबल्या मटर का टाकतो त्याला. आता नाही ऐकू वाटत बरं का. पूर्वीचं किती गोड होतं. पूर्वीचा शिकवणारा शिक्षक सुद्धा चांगला होता. पूर्वीचा शिक्षक कसा असायचा सर. धोतर असायचं, काळा कोट असायचा, डोक्यावर काळी टोपी असायची, दिसायला सुद्धा काळा ढग असायचा. कारण तेव्हा काही फेरमली नाही. पण वरून काळा दिसणारा शिक्षकातून फार गोरा होता. शिक्षकांनी वर्गात प्रवेश केला. कधी पुस्तक उघडत नव्हता शिक्षक. फळ्यावर गोदावरी नाव टाकलं की गोदावरी कविता शिकवायचा. श्रावण बाळ नाव टाकलं की श्रावण बाळ कविता शिकवायचा. किती गोड म्हणायचा बघा. शराला तो दावणी आला काळ, निवडला श्रावण बाळ. श्रावण बाळ नाव टाकलं की श्रावण बाळ कविता शिकवायचा. महाराज पैसा नाव टाकलं की पैसा कविता शिकवायचा. जन जन की सुनो जनता, दुनिया ये काला बाजार, पैसा बोल पैसा बोल. भारत नाव टाकलं की भारत कविता शिकवायचा. जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करती थी बसेरा, भारत नाव टाकले भारत कविता शिकवायचा. धर्म नाव टाकले की धर्म कविता शिकवायचा. वारक करा तो एकची धर्म, जगाचे बांध कोरावे. नाही का? हे आताच पूर्वीचं कसं होतं. जगाला धर्म नाव टाकले की धर्म कविता आहे मायबाप. माणूस नाव टाकले की माणूस कविता शिकवायचा. किती गोड बघा. घर बांधतो तो माणूस नाही, शेती करतो तो माणूस नाही. माणूस शब्दाची व्याख्या आहे. किती गोड सांगायचा बघा. ऐका. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द जो बनाए उसे इंसान कहते हैं. ये दुनिया एक उलझन है, कई धोखा कई ठोकर, कोई जीता है ऐसा सकर, कोई जीता है रो रो कर. मुश्किल में संभल जाए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द जो अपनाए उसे इंसान कहते हैं. फळ्यावर माणूस नाव टाकलं की माणूस कविता. आई नाव टाकली की आई कविता. पाठ तुमचं सर्वांचं. आई माझी मायेचा सागर, दिलातली जीवनाला कर. वेळ कमी आपल्याला आहेत माझ्याकडे असे 5-50 बरं का. कीर्तन राहून जाईल. कुठून बाहेर गेलो होतो आपण. असं म्हटलं पाहिजे, असं ऐकलं पाहिजे बरं का. नाही तर महिलांवर तुमच्या चरणावर माझा माथा आहे. तुमच्याकडे देवाने बुद्धी अशी दिली, तुम्ही सहज गाणं तयार करू शकता. पण ते चांगलं करा, देवासाठी करा. पण चांगलं बरं का सर. शहादा तालुक्यात कीर्तनाला चाललो होतो नवरात्रमध्ये. डोंगरगावच्या पुढे एक गाव आहे. ते गावाच्या आत प्रवेश केला. मातेची स्थापना केली होती आणि मातेजवळ एका माय माऊलीने माईक हातामध्ये घेतला आणि गाणं म्हणत होत. गाणं शब्द भजन नाही म्हणत मी त्याला, देवीसाठी म्हणत होती. तिचे शब्द ऐकले मी त्या बाईचे आणि पुढे गेलेली गाडी मागे फिरवली. काय म्हणते देवीसाठी बघा. तिरा पिटोपी वाकड्या बागावरी ओ. देवीसाठी तिरा पिटोपी वाकड्या बागावरी ओ, देवीची नजर शिंगाऱ्या बोकड्यावरी ओ. म्हणतो हो म्हणा बापरे. आधी नका माई बाबा असं नका बरं का. महिला म्हणतात सर ती लाडकी बहीण योजना आली त्याच्यावर एका बाईने गाणं तयार केलं. ते गाणं मी मोबाईलला ऐकलं. काय शार्प बुद्धी दिली देवाने यांना. ते गाणं मोबाईलला ऐकलं. भेटीने बिचारी मारा टाकलं होती ना. आधी काय शब्द आहेत काय म्हणते बघा ती मोबाईलला. मी स्वतः 1 मिनिट हसलो महाराज.
मोदीना राजमा मस्त जाऊ बँकमा मस्त जाऊ बँकमा सही करू वटमा सही करू वटमा नोटा लिहू हातमा तो म्हणा पा मोदीना राजमा असं नका बरं. पूर्वीचं फार गोड होतं. विषयांतर होईल, वेळ कमी आपल्याला. कुठून बाहेर गेलो होतो आपण? आवडीने बावे हरिनाम घेशी आवडीने बावे मैवा. तुझी चिंता त्याशी सर्व आहे, पण तुझी चिंता त्याशी कधी आहे सांगू? अगोदर आवडीने भावे. अगोदर तुम्हाला त्या देवाचं चिंतन, त्याचा परिणाम देव निश्चिंत करतो. आम्ही असो निश्चिंतने. पण तुकोबाराय उत्तरार्धात फार गोड म्हणतात, एका गुणे तुमची या. ऐका, देवाकडे गुण बी आणि देवाकडे रूपही. मनुष्य हे शरीर दोन गोष्टीने पूर्ण होतं वारकर. एक म्हणजे रूप आणि एक म्हणजे गुण. काय 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 रूप आणि गुण. पण सर तफावत अशी असते. काही लोकांकडे रूप असतं पण गुण नसतं. काहींकडे गुण असतात पण रूप नसतं. काही 100 मधून बाकी असतात, रूपातही असतात आणि गुणातही असतात. आणि काही बिचारा रूप मावे नाही, गुण मावे नाही, आहे की नाही? हा, एखादी पोरगी गावात एवढी सुंदर आहे, तिच्यासारखी सुंदर पोरगी नाही. डोळे चांगले आहेत, नाक चांगलं आहे, उंची चांगली आहे, शिक्षण चांगलं आहे, कलर चांगला आहे, पोरगी रूपात आहे, मैलमडळ. पण तिला जर खिचडी टाकायला लावली ना, खिचडीची 3 प्रकार करते. खाली जळगाव, मरबाची खलदनवर तांदूळवाडी. समजो बहीण फक्त रूप माझी, गुण मा काही टाया. काही बिचाऱ्या रूपात नसतात. एखादी पोरगी दिसायला बरोबर नाही, कलर बरोबर नाही, उंची बरोबर नाही, डोळे बरोबर नाही, रूपात नाहीये. पण महाराज तिच्यासारखा स्वयंपाक पूर्ण गावात कोणाला जमत नाही. रूपात नाहीये पण कशात आहे? गुणात आहे. काही रूप मावी नाही, काही 100% रूपातही असतात आणि गुणात असतात. रामायणातल्या 4 स्त्रिया सांगतो तुम्हाला वारकर, थोडं राहिलं कीर्तन. रामायणातल्या 4 स्त्रिया आहे. पहिल्या नंबरची स्त्री रूपातही आहे आणि गुणातही आहे. 2 नंबरची स्त्री रूपात आहे पण गुणात नाही आहे. 3 नंबरची स्त्री रूपातही नाही आणि गुणातही नाही. आणि 4 नंबरची स्त्री बिचारी रूपात नाही आहे पण गुणामध्ये आहे. पहिल्या नंबरची स्त्री रूपातही आहे गुणातही आहे. कोण आहे? ऐश्वर्या राय. झोपा. रामायणातली कोणती स्त्री आहे? सीतामैया. बरं का वारकर, रूपातही आहे आणि गुणातही आहे. 2 नंबरची स्त्री रामायणातली रूपात आहे पण गुणात नाही आहे. दिसायला फार सुंदर आहे पण बुद्धी कुई आहे. शूर्पणखा. दिसायला फार सुंदर आहे, रूपात आहे पण गुणात नाही आहे. 3 नंबरची स्त्री रामायणातली रूपातही नाही आणि गुणातही नाही. कोण सांगू? त्राटिका नावाची राक्षसी. रूपातही नाही आहे आणि गुणातही नाही आहे. आणि 4 नंबरची स्त्री बिचारी रूपात नाही आहे, राक्षसी नाही आहे, दिसायला बरोबर नाही आहे पण गुण चांगले आहेत. कोण? अशोक वाटिकेमध्ये सीतामाईचं रक्षण करणारी त्रिजटा नावाची राक्षसी. रूपाने राक्षसी आहे पण गुण चांगले आहेत. महाराज, माझा देव दोघही गोष्टीने परिपूर्ण आहे. माझा देव रूपातही आहे, माझा देव रूपात आहे. किती रूपात आहे माझा देव? सांगा. वा सुकुमार मदनाचा तुकडा. किती वर्णन करता येईल? देव कसा आहे? एका परत भाषेतल्या कवींचं वर्णन आहे. देव कसा आहे, कसा आहे, किती गोडे बघा. घनश्याम तेरी मुस्कान गायन कर जाती है. घनश्याम तेरी बनसी तुम गोरे होते तो क्या करते मोहन. तुम गोरे होते तो क्या
करते कसा आहे देव तुम काले वो कर भी ये दुनिया मर जाती है घनश्याम तेरी मनसी खरं सांगू देव कसा आहे देव देवाचा कलर सावरा आहा देखिला नंदाचा सावरा देखिला सावळा आहे पण गवडणीचं म्हणणं आहे सावळा देखिला नंदाता तेरी आनंदाता पुराला अजून एक शब्द आहे हो तेने वेदियल मन तेने वेदियल मन तेने वेदियल मन तेने वेदियल पाहिला पाहिला कितीच वेळ बोलता येईल देव किती सुंदर आहे एका ब्रज भाषेतल्या कवींचं वर्णन आहे देव कसा आहे झरी की पगडी बांधी सुंदरा गोवाला कितना सुंदर लाग बिहारी आणि खरं सांगू का सर बरं का, देव किती रूपात आहे एखादी पोरगी एखादा पोरगाचा सुंदर असेल दिसायला आपण म्हणतो किती सुंदर बनवलं याला देवाने मग जर आपण एवढे सुंदर आहे तर आपल्याला बनवणार नाम तुम्हारा तारनहारा कब तेरा दर्शन होगा जिसकी रचना उतनी सुंदर वो कितना किती सुंदर बनवलं आपण म्हणतो ना आपण काय कितना प्यारा तुझे पुढे तुम्ही म्हणा एवढा देव रूपात आहे म्हणजे देव रूपातही आहे आणि देव गुणात आहे देवाचा गुण कोणता आहे सांगू तुम्ही त्याचं चिंतन करा तो तुम्हाला तारतो तारल्याशिवाय राहत नाही देव का देवाचा सर्वात मोठा गुण आहे कोणता दुराचारी तरले नाम घेतो प्रेमी म्हणून या आतापर्यंत कोणाला त्रास दिला नाही पण आता दिला असं नाही पुरुष मंडळ सर्वांनी हात वरती करायचे फक्त पुरुष मंडळ तुम्ही नका तुमले 50% आरक्षण एसटी वाला शिकत पुरुष मंडळ आजूचे बाजूचे ओट्यावरचे घाटीवरचे सरळ हात करायचे सरळ पुरुष मंडळ तरुण मंडळ तुम्हाला जाणीव करून देऊ का अशी हात किती वरती करावं लागतात बघा जाणीव करून देतो आली कडाला अंदाज तुम्ही विषय वा सरळ 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 चिंतन करायचं 2 मिनिटं व्हिडिओ बार कुमार
निश्चिंतीने एका गुणे तुमचिया मायबा धावत्या वेळामध्ये एक चरणाचा भावार्थ आपण पाहिला. किती चरण पाहिले वारकर? एक चरण हा बरं का तरुणांनो, काळजी करू नका. उर्वरित 3 चरण जेंगे तो और लढेंगे मी पुन्हा येईन. वाक्य दुसरे काही नेऊ नका. जाता जाता एक संदेश. पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसाचा मानाने गर्दी बरोबर आहे. मला माहिती आहे वाढणार आहे गर्दी बरं का, काल्यापर्यंत वाढेल याच्यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही. संदेश जाता जाता एखादे सर्व तरुण दिसत आहेत मला कीर्तनाला, फार आनंद आहे मला सर. आणि तरुण कीर्तनाला राहिले की आम्हाला बरं वाटतं बरं का जितू. आणि किती समन्वय गोडे आपल्या इथला वारला बघा तुम्ही. नियोजन करणारे सुद्धा भरपूर तरुण आहेत, आमचे वाजवणारे गाणारे सुद्धा तरुण आहेत, हे मागची मंडळी सुद्धा तरुण आहे, सावशिष्टीवाले सुद्धा तरुण आहेत, शूटिंग करणारे सुद्धा तरुण आहेत. फक्त कीर्तनकार धरला आहे म्हणजे जागेत बा तुम्ही. बरं आहे, किती गोडे मला समन्वय आहे. सर्व तरुणांना माझं आव्हान आहे, तरुणांना रोज कीर्तनाला या आणि धर्माचं रक्षण करा. का आजपर्यंत मोबाईलला एकच गाणं होतं, डीजेला एकच गाणं होतं, कोणतं बघा. हे जब तक मंदिर बने ना तेरा चैन ना बैठेंगे. ऐका तरुणांनो, हे गाणं ना बोलायला बरं वाटायचं, ऐकायला बरं वाटायचं, पण गावात दंगल झाली ना आई म्हणायची भाऊ गरमावीतून पोलीस धरले जातील. भीती होती आपल्याला. मग मला धर्माचं रक्षण कोण करत असेल? मी रोज माझ्या कीर्तना सांगतो बघा. महाराज एकुलता एक वर्ग असेल, भारत मातेचं जमिनीचं रक्षण करत असेल, किडनी गेलेला बाप त्याच्या डोळे समोर येत नाही, कॅन्सर झालेली माय त्याच्या डोळे समोर येत नाही, 30-35 वर्षाची स्वतःची पत्नी त्याच्या डोळे समोर येत नाही, 4-5 वर्षाचा चिमुकला त्याच्या डोळे समोर येत नाही. मायबाप त्या जवानाची परिस्थिती एकच असते, भारत मातेच्या जमिनीसाठी माझा प्राण जरी व्यतीत झाला तर प्राण व्यतीत करायला तयार आहे. काय म्हणतो त्याचा अंतकरण बघा किती गोड आहे. जिंदा रहने के मौसम बहुत है मगर जान देने की रुत आती नहीं. उष्ण और इश्क दोनों पुरसवा करे, हे जवानी जो तूने जो नहाती नहीं. आज अब तुम्हारे वाले वतन साथियों कर चले, हम पिता जानो तुम साथियों. अब तुम्हारे वाले वतन साथियों. काय म्हणतो का चालतं करा समोर. हम असे बरेच वीर जवान भारत मातेच्या जमिनीला मुद्रा करून निघून गेले, त्या जगाचा निरोप घेतला. चिट्ठी ना कोई संदेश जाने को सादे, जहां तू चले गए, जहां तू चले गए. आमच्या जवळ फरकाची तुम्ही रोज पोरं रडतात महाराज. आमची भरपूर इच्छा आहे सीमेवर रक्षणासाठी जायची. आम्ही भरपूर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो महाराज, भरपूर प्रॅक्टिस करतो, जरी भरतीमध्ये भरले जात नाही. सर्व तरुणांना आव्हाने, घरी बसून सुद्धा धर्माचं रक्षण होऊ शकते. मायबाप जे व्यसन करताना तुम्ही व्यसनाचा त्याग करा. एवढी संख्या आहे तरुणांची संख्या या कीर्तनाला. मायबाप छत्रपती शिवाजीराजांची जयंती साजरी करायची डीजे लावून बँड लावून दारू पिऊन साजरी करण्यापेक्षा कधीतरी छत्रपती राजांच्या पुतळ्यासमोर मुद्रा करा. राजे आजपर्यंत आम्ही जेही व्यसन करत असलो पाहिजे, जे व्यसनाच्या तुमच्या चरणावर त्याग करतो. हीच करी शिवजयंती. पोरांनो दाढी नाही वाढवली चालेल, कपडाला गंध नाही लावला ना तुम्ही चंद्रकोर चालेल. महाराज कोणत्या महाराष्ट्रात जन्माला आलो आपण महाराज. 16व्या वर्षी जर राजांनी व्यसन केलं असतं ना तर आज राजांचं कोणी नाव सुद्धा घेतलं नसतंय मायबाप. पण राजांना अजून किती वर्ष झाले, पण आजही आपण आनंदाने म्हणतो ना काय. एक राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या
गड किल्ल्याच्या दगडावर शब्द किती गोड आहेत. तो हिंदवी स्वराज्य निर्माण केले 500च्या नोटावर. हे आता तर सांगतोय पण माझ्या राजाच्या काळातलं काय होतं. तो हिंदवी स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या दारेवर. जात पातला धर्मापायी लढला माणुसकीवर. आणि म्हणून प्राणपणाने लढले मावळे भरोसाच्या राजावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्यांच्या दगडावर. सर्व तरुणांना नावाने व्यसनापासून लांब जा. ज्यांच्या गड्यात पवित्र तुळशीची माळ आहे त्यांनी नसेल त्यांनी धारण करा. आणि जाता जाता एक संदेश, कधी कोणाचं वाईट करू नका, कधी कोणाला शब्द करू नका. महाराज जेवढं चांगलं बोलतंय तेवढं चांगलं बोला, जेवढं चांगलं जगतं तेवढं चांगलं जगा. आई वडिलांची सेवा करा. लहानपणी त्यांनी आपल्याला सांभाळलेलं असतं. आपली एक नैतिकता की आपणही त्यांना सांभाळावं. किती गोड आहे, कसं सांभाळलं असतं त्यांना सांगू का आपल्याला. चिमन पिलानो खुशी तया करी तुम्हावर माया. काळजातल्या ममतेची दरी तुम्हावर जाया. तो काय मागावी देवा घर सुखात माझ ठेवा. करी जीवनाचा उद्धार होता जो संसार. राजा राणीचा दरबार. किती वेळ बोलू शकतोय आणि वेळेचं बंधन आहे. एवढे शेवटचे 10 मिनिटं घरी नेले तरी माझं कर्तव्य सफल आहे. आज पहिला दिवस आहे, थंडीचा गारठा वाढतोय. तुमचा चेहऱ्यावरचा आविर्भाव मला सांगतो की थंडी वाढते आहे. आणि आज जर भेमकाड करत तुम्ही सकाळी पाहिजे आहोत नाही. अतिशय सुंदर या वातावरणामध्ये कुठं 11कडे काटा गेला आपल्याला कळालं नाही. जे चांगलं असेल ते आमच्या गुरुवरांनी दिलेला प्रसाद, जे चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचा वाणीचा बालकपाचा जोर समजून सोडून द्या. जे कीर्तनातलं चांगलं असेल वारकर ते घरी न्या, आणि जे वाईट असेल ते इथं सोडा. म्हणजे अर्थ अशी नाही कीर्तन म्हणा चांगला जपल उपाल जावा, तसं करू नका. जे चांगलं असेल ते अंतकरणात साठवा. पुनश्च एक वेळेस आदरणीय आमचे जीवो असतील निंबा महाराज, संदीप महाराज, दिनेश महाराज हे माझे सर्व लहान गुरुबंधू, आमचे परिफोटोचे मालक. तुम्ही सुद्धा गावातले 1.5-2 तास न हालता न चालता न डुलकी देता एवढ्या थंडीच्या दिवसात बसला. तुम्हाला सुद्धा धन्यवाद. सर्वांचे चरणीपुढे नम्र अभिवादन आणि वाणीचा निरोप घेतो. सर्वांनी 2 मिनिटं हात वरती करायचे. 2 मिनिटं. महाराज महाराज गौतमगिरी बाबा जर म्हणून पाहत असेल माझा मार्ग एवढा आनंदात चिंतन करते. 2 मिनिटं सर्वांनी भलं कीर्तन संपलं. 2 मिनिटं प्रेमाने सर्वांनी. आणि जो बोलवणे त्याला 5 वाला शपथ आहे त्याचा का कोणा काटा कोणी करणार. सर्वांनी प्रेमाने बरं का. हे तुले काला विठ्ठल पांडुरंगाचा